सावित्रीबाई फुलेंचं कार्य जे आहे त्या कार्याचा गौरव म्हणून आज उत्सवाची जयंती साजरी केली जाते. मात्र सावित्रीबाई फुलेंचं जेवढं कार्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं ते पोहोचलं असं वाटतं का? खंत आहे का? ही खंत निश्चित आहे, कारण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची तुलना इतर कुठल्याही व्यवस्थेशी कुठल्याही कार्याशी होणार नाही. आजही सावित्रीबाई फुले असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही. पुरस्कारापेक्षाही ही व्यक्तिमत्व खूप मोठी आहेत, परंतु आजही या व्यवस्थेनं फुले दाम्पत्यांना सन्मानजनक पुरस्कारानं गौरवलेलं नाही. या महाराष्ट्राचं राजकीय सामाजिक किंवा भारत देशाचं शिक्षणाची मुहूर्तमेढ रवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना खरं तर हा पुरस्कार मिळायला हवा. आणि याच्या पलीकडे जाऊन काहीतरी तकलादू योजना इथल्या शासनानं जाहीर करण्यापेक्षा मुलींचा शिक्षणामधला कट ऑफ कसा कमी करता येईल, शिक्षणातलं मुलींचं गळतीचं प्रमाण कसं कमी करता येईल, किंवा ग्रामीण भागामध्ये आजही मुलींना वसतिगृह उपलब्ध होत नाहीत, या दृष्टिकोनातून शासन भरीव असा निर्णय, भरीव असं योगदान, भरीव अशी बजेटरी तरतूद करणार आहे का, हे प्रश्न आज इथल्या मुख्यमंत्र्यांनी या पवित्र भूमीमध्ये येऊन जाहीर करावेत. तरच सावित्रीबाई यांच्या जयंतीचा प्रोग्राम साजरा केल्याचं मुख्यमंत्र्यांना श्रेय जाईल. छगन भुजबळांना मंत्रिपद नाकारलं, त्यावरती विजय वडेट्टीवार असं म्हणाले की भुजबळांकडे एकतर भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही, हे सरकार जे आहे ते ओबीसीवरती अन्याय करणार आहे. तुमच्या मनावर सुद्धा तीच भावना आहे, सरकारकडून ओबीसीवर अन्याय होतो? ओबीसीवर अन्याय निश्चित होतोय, कारण ओबीसीचा आवाज उठवणाऱ्या, ओबीसीची बाजू घेऊन लढणाऱ्या माणसाला जर मंत्रिमंडळातून डावललं जात असेल तर निश्चित ओबीसीवर अन्याय होतोय. कारण गाव सारं मामाचं पण एक नाही कामाचं, असं चालणार नाही. कारण ओबीसीची ठाम भूमिका कुणी घेतली, ओबीसीच्या प्रश्नावर माणसं अंगावर कुणी घेतली, त्या माणसाला मंत्रिमंडळातून का डावललं जातंय, का डावललं गेलंय, अजितदादांनी याचं उत्तर द्यावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. फक्त जयंती साजरी करून किंवा प्रोग्राम साजरे करून चालणार नाही, तर ओबीसीचे प्रश्न अनेक आहेत. हे प्रश्न सुटायचे असतील तर मंत्रिमंडळामध्ये ओबीसीची बाजू घेणारा माणूस पाहिजे. नुसते ओबीसी असणारे नको आहेत, जन्मानं ओबीसी नको आहेत, पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते. अजितदादांनी जर या गोष्टी हात वर केल्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे. कारण आम्ही ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे. अजितदादा पवारांकडे पाहून आम्ही महायुतीला मतदान दिलेलं नाही. आम्हाला ज्या आशा आहेत, अपेक्षा आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून आहेत. तेव्हा आज मुख्यमंत्री या पवित्र स्थळावरती येत आहेत. खरं तर हा राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा प्रोग्राम नाही, पण आम्ही जे ओबीसी बांधव इथं जमा झालेलो आहोत, आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या बाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून आश्वस्त करावं. भुजबळांना काय सल्ला द्या, काय भूमिका काय घ्यायला पाहिजे भुजबळांनी? भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत, ते ओबीसी बद्दल लढतायत. त्यामुळे सल्ला देण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी रस्त्यावरच्या लढाईत सामील व्हावं. आणि या सरकारला आपण निवडून दिलेलं आहे, या सरकारकडून आपण ओबीसीचे प्रश्न सोडवून घेऊयात. आणि जे मुलींचं किंवा महाज्योतीचं किंवा पंचायत राजमधलं आरक्षण किंवा एकूण ओबीसी समोरचे सर्व प्रश्न आहेत, हे प्रश्न सुटलेले नाहीत. ओबीसीनी ओबीसींची भूमिका बजावलेली आहे. आता वेळ आहे ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची की ओबीसींचे प्रश्न सोडवण्याची. धन्यवाद.